महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालेलं तळ कोकणामध्ये मान्सून सक्रिय आहे। सिंधुदुर्गमध्ये दोडामार्गानंतर कणकवलीत देखील काही भागात जोरदार पाऊस झालाय। कणकवली तालुक्यातील फोंडा घाट, कुंभरठ तसेच सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा। वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा, पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा। जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा काकोडा या परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, 2 महिन्यांपासून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा। अकोला जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी, ग्रामीण भागामध्ये केळी बागांना मोठा फटका। आज आणि उद्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे। या दरम्यान ताशी 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। बारामतीमध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, तातडीने नुकसानाचा पंचनामा करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। माळशिरस तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसानीची पाहणी करत माजी आमदार राम सातपुते यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावला। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पंचनाम्याचे आदेश देऊन मदतीचं आश्वासनही दिलेलं आहे। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये वादळी वारं आणि मुसळधार पावसाचा शेती आणि घरांना मोठा फटका बसलाय। आमदार अमोल जावळे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून मदत करण्याच्या प्रशासनाला सूचना आहेत। पुण्याच्या शिरूरमधील गायकवाड मळा परिसरात मुसळधार पाऊस झालाय। शेतकरी प्रभाकर राऊत यांच्यासह इतर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। 2.5 एकरातील केळीचं पीक जमीनदोस्त झालंय। तब्बल 4 ते 5 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। बीडमधील वडवणीमध्ये सोसायट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे बाजीबाबा संस्थानमधील 100 वर्ष जुनं वडाचं झाड हे उन्मळून पडलं। भव्य दिव्य वटवृक्ष कोसळल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये गावात डाळिंब पिकावरती तेला रोगाचा प्रादुर्भाव, जळगाव नेऊन या गावामध्ये शेतकऱ्यानं 6 एकर डाळिंब बागेवरती ट्रॅक्टर फिरवलेला आहे। धुळ्यामध्ये टंचाईग्रस्त गावांसाठी 48 खासगी विहिरी अधिग्रहित, जिल्ह्यातील 2 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। साक्री तालुक्यातील 25, शिंदेखेडा तालुक्यातील 21 विहिरी अधिग्रहित, 51 गावातील नागरिकांची तहान ही 48 खासगी विहिरींचे अधिग्रहण करून भागवण्याची वेळ आलेली आहे। वाशिम शहरामध्ये पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेलंय। एका बाजूला शहरात भीषण पाणी टंचाई असताना दुसरीकडे मात्र पाण्याची नासाडी झालेली आहे। कोयना धरणामध्ये केवळ 10.23 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे। कोयना नदीवरील शेती औद्योगिकरणासाठी आणि यावेळी संपूर्ण पाणी उपसा बंद ठेवण्यात आलेला आहे। धरणातून फक्त पिण्याच्या वापरासाठी विसर्ग सुरू करण्याचे आदेश आहेत। नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे। 15 दिवसात मराठवाड्यातील 44 धरणांमधील पाणीसाठ्यात 8.56% घट झाली आहे। सिद्धेश्वर धरणाचा उपयुक्त जलसाठा शून्यावर आहे। शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। मान्सूनच्या पार्श्वभूमीवरती अमरावतीच्या ग्रामीण भागात नद्यांचं खोलीकरण सुरू आहे। 2 आठवड्यामध्ये नद्यांच्या खोलीकरणाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। यंदाचा पावसाळा कमी असल्यानं जलसाठे भरून ठेवण्याकडे कल आहे। कांदा उत्पादकांसाठी मोठा दिलासा, नाफेड आणि एनसीसीएफ कडून बाजार समित्यांमधून कांदा खरेदीचा निर्णय। नाफेड आणि एनसीसीएफ कडून निश्चित कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर आहेत। सोमवारपासून विविध खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती सोयाबीन बियाण्यांच्या दरात तब्बल 20% वाढ झाली आहे। बियाणे खताचे दर वाढल्यानं शेतीच्या खर्चामध्ये वाढ होणार आहे। दर वाढल्यानं यावेळेस शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। वर्ध्यामध्ये ऐन हंगामाच्या तोंडावरती सोयाबीन बियाण्यांच्या दरामध्ये 20% वाढ झाली आहे। बियाणे खताचे दर वाढल्यानं शेतीच्या खर्चात वाढ झाली आहे। शेतकरी त्यामुळे आर्थिक संकटात सापडलाय। नाशिकमध्ये शासकीय मका खरेदीला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद आहे। 7,269 शेतकऱ्यांकडून 3,84,596 क्विंटल मक्याची खरेदी, तर 8,851 शेतकरी मका विक्रीपासून वंचित आहेत। धुळ्याच्या पिंपळनेर आणि साक्रीमध्ये जांभळाची आवक घटली, अपेक्षित विक्री न झाल्यानं विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी शेती मशागतीच्या कामाला सुरुवात, हळद पिकासाठी बेड पाडण्याचं काम सुरू आहे। रासायनिक खतांचा तुटवडा भासत असल्यानं शेतकऱ्यांकडून सेंद्रिय खतांचा वापर केला जातोय।
वाशिममध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्या ग्रामपंचायतींना अनुदान न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली जाते। ग्रामस्थांचे एकूण 5 लाख रुपयांचं अनुदान थकीत आहे। शासनाने हे प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करण्याची मागणी केली जाते। मालेगावातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मार्च महिन्यातील नुकसानीचे अनुदान जमा होणार आहे। तालुक्यातील 49 गावातील 9564 शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। धाराशिवच्या परंड्यात अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई आहे। 1 कोटी 2 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलाय। कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आउट मोहीम राबवली जाते। जिल्ह्यामध्ये गावठी दारूबंदी अंतर्गत 21,65,000चा मुद्देमाल जप्त आहे, तर 196 गुन्ह्यांची नोंद देखील या ठिकाणी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील एपीआय आणि पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात सापडलेत। गुन्हा दाखल न करण्यासाठी 50,000ची लाच मागितल्याचा आरोप आहे। 10,000ची लाच स्वीकारताना दोघांनाही रंगेहात अटक करण्यात आली आहे। यवतमाळच्या नेर महसूल विभागामध्ये कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 4 तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई आहे। जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश आहेत। प्रशासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच या तलाठ्यांनी कसूर केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। चंद्रपुरात भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यावर एसीबीची कारवाई आहे। हस्तकासह भूकरमाफक एसीबीच्या जाळ्यात सापडलाय। जागेच्या फेरफारासाठी लाच मागितली। भूकरमाफक रणजित रामचंद्र कनोजकर तसेच जयंत दीपक कांबडी या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। जनगणनेच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नानलपेठ पोलीस स्टेशन आणि नवा मुंढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नागपुरातील संविधान चौकात कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। 7 ते 8 तरुणांकडून हातात बॅनर्स घेऊन सरकारचा निषेध। नीट परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याची मागणी। गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये असं राजकारण कधीच बघितलं नाही। आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून धमक्या मिळाल्यात। विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतलेले उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल यांचे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत। राष्ट्रवादीला केलेल्या सहकार्यामुळे रायगडमध्ये शिंदे सेनेत नाराजी आहे। औरंगजेबाच्या सोतारवाडीच्या तहात शिवसैनिक हरले। खालापूरचे माजी तालुका अध्यक्ष संदेश पाटील यांची टीका आहे। महेंद्र थोरवेंनी अनिकेत तटकरेंना केलेल्या सहकार्यामुळे नाराज 38 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। लातूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरती भाजपचे नगरसेवकांनी पालिकेत आंदोलन केलंय। लातूरमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यावरती तातडीने नियंत्रण आणण्याची मागणीही करण्यात आली आहे। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का। महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीचा तडकाफडकी राजीनामा आहे। पक्षांतर्गत दुफळीमुळे राजीनामा दिल्याची मोहिनी मडगावकर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। कल्याणमध्ये आरटीओ आणि रिक्षा युनियनचा मराठी भाषा उपक्रम आहे। दर रविवारी रिक्षाचालकांची मराठीची शाळा भरणार आहेत। परवाना रद्द होण्याच्या भीतीने अमराठी रिक्षाचालक मराठीचे धडे गिरवणार आहेत। मराठा धनगर आरक्षणावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा कार्यकर्ते अर्चना शहा यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली आहे। पत्रकार परिषदेनंतर आरक्षणासंदर्भात चर्चा करत असताना लक्ष्मण हाके आणि अर्चना शहांची बाचाबाची झालेली आहे। पुण्याच्या भोरमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून संग्राम थोपटेंची सांत्वनपर भेट घेण्यात आली आहे। बारणे यांच्याकडून अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली वाहत कुटुंबाप्रती सहसंवेदनाही व्यक्त करण्यात आलेल्या आहेत। कोल्हापूरमधील शहापूरसह प्रभाग क्रमांक 10 मध्ये विविध मूलभूत सुविधांचा अभाव आहे। संतप्त नागरिकांचा महापौरांना घेराव आहे। तात्काळ मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आहे। मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आलेला आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा आरटीओ कार्यालयावरती धडक आंदोलन। खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात जोरदार निदर्शनं। अधिकाऱ्यांना जाब विचारत शिवसैनिकांची घोषणाबाजी आहे। सांगलीमध्ये पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने कृष्णा नदी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष आणि महापालिका आयुक्त संजिता महापात्रा यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या स्वच्छता मोहिमेत सहभाग होता। रायगडच्या अलिबाग वडखळ मार्गावरती वाहतूक कोंडी झाली होती। वीकेंडला पर्यटकांचा ओघ अलिबागकडे वाढलाय। अलिबाग वडखळ या मार्गावरती 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। बीडमध्ये पोलीस अंमलदाराला 10,000ची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्याचे अंमलदार दत्ता बडवंत यांनी स्वीकारली लाच। अपघातात मयत वडिलांच्या विम्याच्या दाव्याची कागदपत्रे देण्यासाठी या ठिकाणी लाच स्वीकारण्यात आलेली आहे।
यवतमाळच्या घाटंजीमध्ये एटीएम फोडणारा चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। चोरट्याचा संधी साधून एटीएम मध्ये प्रवेश करून एटीएम फोडण्याचा प्रयत्न। पेट्रोलिंगला असलेल्या पोलिसांना हे लक्षात येताच चोरट्याला बेड्या ठोकण्यात यश आलेलं आहे।